लाडक्या बहिणीचे पैसे पोहोचले भावाच्या खात्यात. CSC केंद्र चालकाचा प्रताप हडपले लाखो रुपये. आधार कार्डवर खाडाखोड करून लाडक्या बहिणीचे पैसे पतीच्या खात्यात जमा केले. ऑरिकच्या बिडकीन औद्योगिक पट्ट्यात 1,10,000 रोजगार उपलब्ध होणार. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते बिडकीन DMICचे ऑनलाईन लोकार्पण. जाती अंतर्गत संघर्ष उभा करण्याचा प्रयत्न हाणून पाडा, अंजली आंबेडकरांचे आव्हान. आरक्षणामध्ये असलेल्या दोन समूहांना एकमेकाविरुद्ध उभे करून जाती अंतर्गत संघर्ष उभा करण्याची खेळी सर्वोच्च न्यायालयाच्या या निर्णयाद्वारे खेळण्यात आली आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जातीनिहाय आरक्षण देण्याची संविधानात तरतूद केली, मात्र आता संविधानालाच छेद देण्याचा प्रयत्न होत आहे. न्यायालयीन पातळीवर, राजकीय पातळीवर आणि लोकजागृतीद्वारे हा प्रयत्न हाणून पाडण्यासाठी सिद्ध व्हा, असे आवाहन अंजली आंबेडकर यांनी केले. नितीन गडकरी, योगी आदित्यनाथ यांना पंतप्रधान पदाच्या स्पर्धेतून तुम्ही मागे फेकत असाल, मात्र मराठ्यांच्या बाबतीत तसं होणार नाही. येथे मनोज जरांगे नावाचा पठ्य आहे. तुमची काम करण्याची पद्धत तुमच्यासाठी घातक आहे. मराठ्याच्या नादाला लागाल तर तुमचं राजकीय एन्काउंटर होईल, असा इशारा मराठा नेते मनोज जरांगे यांनी केंद्रीय गृहमंत्री तथा भाजपचे ज्येष्ठ नेते अमित शहा यांना दिला. जम्मू काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात जसरोटा येथे जाहीर सभेत बोलताना काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांची प्रकृती अचानक बिघडली. त्यांना अस्वस्थ वाटू लागले आणि चक्कर आली. तातडीने उपचारानंतर प्रकृती सुधारताच त्यांनी हाच धागा पकडून पुन्हा भाषण दिले. खरगे म्हणाले, नरेंद्र मोदी सत्तेतून पायउतार होण्यापूर्वी मी मरणार नाही. राज्यातील शाळेत SD CCTVची सक्ती. खाजगी शाळांमध्ये विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी आता फक्त CCTV नाही तर SD म्हणजे उच्च दर्जाचे CCTV कॅमेरे पुरेशा प्रमाणात लावण्याच्या सूचना शिक्षण विभागाकडून करण्यात आल्या आहेत. मागील त्याला सौर कृषी पंप योजनेत केवळ 2 दिवसात 1,22,000 शेतकऱ्यांनी नोंदणी केली, अशी माहिती महावितरणचे अध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक लोकेश चंद्र यांनी दिली. तुरीचे भाव घसरले, शेतकरी हिरमुसला. परतीच्या पावसामुळे तुरीच्या पिकाला फटका बसत असल्याने आणि अचानक भावात घसरण झाल्याने सध्या शेंगाच्या भावात सुमारे 75% घसरण झाली आहे. सध्या तुरीच्या शेंगांना सरासरी 60 ते 70 रुपये प्रति किलो प्रमाणे भाव मिळत आहे. राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाच्या NEP प्रभावी अंमलबजावणीसाठी केंद्रीय शिक्षण मंत्रालयाने वन नेशन वन स्टुडंट IDच्या धर्तीवर शालेय विद्यार्थ्यांसाठी अपार ID काढण्याचा निर्णय घेतला आहे. या IDमुळे विद्यार्थ्यांना एक विशेष क्रमांक मिळणार आहे. या माध्यमातून विद्यार्थ्यांची शैक्षणिक माहिती डिजिटल स्वरूपात साठविण्यात येणार असून ती हवी तेव्हा ऑनलाईन पाहता येणार आहे. निवडणुकीत मतांची कडकी, म्हणूनच बहीण लाडकी. उद्धव सेनेच्या आघाडीचा सरकारवर निशाणा. महिलांच्या उमेदवारीचा निर्णय पक्षप्रमुख घेतील. घाटी रुग्णालयात महिला डॉक्टर, वैद्यकीय विद्यार्थिनीसह महिला कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेच्या दृष्टीने एकच प्रवेशद्वार असावे, असे सुरक्षा ऑडिटमध्ये नमूद केले आहे. त्यामुळे रुग्णालय प्रशासनाने बेगमपुरा परिसरात घाटीत येणारा रस्ता बंद करण्याची हालचाल सुरू केली आहे. कार चालकाने ठाकरे नगरात उभ्या 3 गाड्या ठोकल्या. हजारो बेरोजगारांना मिळाली बाजारपेठेत हंगामी नोकरी. दसरा दिवाळी सणोत्सवात 1,500 कोटीची उलाढाल अपेक्षित.
शहरातील मुख्य रस्त्या अत्याधुनिक वाहनाद्वारे स्वच्छ करण्यासाठी महापालिकेने 2,37,00,000 रुपये खर्चून 7 वाहने खरेदी केली. वाहनाचे डिझाईन योग्य नसल्याचे सांगत RTO कार्यालयाने पासिंगसाठी नकार दिला. मागील 1.5 महिन्यापासून ही वाहने एकाच ठिकाणी उभी आहेत. हज यात्रेकरूंचे लकी ड्रॉ 4 ऑक्टोबरला होणार आहे. खराब सीटमुळे अनेक एसटी चालकांना कमरेचा मणक्याचा त्रास होत आहे. पायाची सीर भरणे, हातापायाला मुंग्या येणे असा त्रास उद्भवत आहे. त्यामुळे लवकरात लवकर बसमध्ये नवीन सीट बसविण्यात यावे, अन्यथा यंत्र अभियंत्याची खुर्ची काढून बसमध्ये बसविण्यात येईल असा इशारा एसटी कष्टकरी जनसंघाने एका निवेदनाद्वारे विभाग नियंत्रकांना दिला आहे. मुद्रांक शुल्क बुडविले तर मालमत्तांवर बोजा. महाराष्ट्र शासनाच्या माझी वसुंधरा 4.0 या अभियानाअंतर्गत छत्रपती संभाजीनगर महापालिकेला विभागातील सर्व जिल्ह्यांमधून प्रथम येण्याचा मान मिळाला आहे. प्रथम पुरस्कारासाठी 1.5 कोटीचे बक्षीस मनपाला मिळणार आहे. भीमसैनिकाकडून स्वाभिमानी विजयी दिवस जल्लोषात साजरा.